नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, लर्न इंग्लिश टू स्टोरी या सिरीजच्या माध्यमातून आपण व्होकॅब्युलरी कशी इम्प्रूव्ह करायची, पार्ट ऑफ स्पीच कसे अंडरस्टँड करायचं, सर्व काही माहिती आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. स्टोरीचा पार्ट आहे आपला 62 नंबरचा. स्टोरीचं नाव आहे द ऑनेस्ट वुडकटर. चला तर मित्रांनो, आता बघूया स्टोरीमध्ये नेमकं काय होतं. स्टोरी सरळ सुरू करण्यापूर्वी महत्त्वाची सूचना, आपला इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे, ऑनलाईन आहे, लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपाचा आहे. आपल्याला जर जॉईन करायचं असेल तर 8208253845 या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता. ओके, चला स्टोरीमध्ये काय होतं आपण बघूया. बघा, लॉंग अगो इन अ स्मॉल विलेज नियर अ डेन्स फॉरेस्ट देअर लिव्ड अ पुअर वुडकटर. बघा, लॉंग अगोचा अर्थ होतो खूप वर्षापूर्वी. इन अ स्मॉल विलेज नियर अ डेन्स फॉरेस्ट. मित्रांनो, डेन्सचा अर्थ होतो घनदाट, आहे की नाही, म्हणजे सगळीकडे खूप असे झाडं असणार, त्याला घनदाट असं म्हणता येईल. मग डेन्स फॉरेस्ट म्हणजेच काय तर घनदाट जंगल, आहे की नाही, सगळीकडे झाडं असलेलं. मग लॉंग अगो खूप वर्षापूर्वी इन अ स्मॉल विलेज नियर अ डेन्स फॉरेस्ट. मग खूप वर्षांपूर्वी एका छोट्याशा गावामध्ये घनदाट जंगलाच्या जवळ, नियर म्हणजे जवळ, देअर लिव्ड अ पुअर वुडकटर. तेथे एक गरीब वुडकटर म्हणजे कोण तर लाकूड तोड्या राहायचा. ओके. एव्हरी डे, दररोज, ही वेंट इन टू द फॉरेस्ट अँड चॉप्ड वूड अँड सोल्ड इट इन द मार्केट टू अर्न हिज लिव्हिंग. बघा, एव्हरी डे, दररोज, ही वेंट इन टू द फॉरेस्ट. मित्रांनो, गो म्हणजे जाणे, गोचं विटू झालं वेंट. ओके, सिंपल पास्ट रचना आहे ना, ते सब्जेक्ट प्लस विटू, सब्जेक्ट ही झाला, वेंट हा त्याचा क्रियापदाचं दुसरं रूप झालं. ही वेंट इन टू द फॉरेस्ट. मित्रांनो, इंटू प्रिपोजिशन आहे. इंटूचा अर्थ होतो मध्ये. मग दररोज तो जंगलामध्ये जायचा. चॉप्ड वूड. मित्रांनो, CHOP चॉप म्हणजेच काय तर एखादी गोष्ट कापणे, आहे की नाही. मग काय कापायचं? वूड, लाकडं कापायचा. दररोज तो जंगलामध्ये जायचा, लाकडं कापायचा. अँड सोल्ड इट इन द मार्केट. सेल म्हणजे विकणे, SELL, सेल म्हणजे विकणे, सेलचं विटू झालं सोल्ड, विकायचा. सोल्ड इट इन द मार्केट, त्या लाकडांना तो मार्केटमध्ये विकायचा. टू अर्न हिज लिव्हिंग. अर्न म्हणजे कमावणे, लिव्हिंग म्हणजे त्याचा उदरनिर्वाह, त्या व्यक्तीची रोजीरोटी कमवण्यासाठी दररोज तो व्यक्ती जंगलामध्ये जायचा, लाकडं कापायचा. कापल्यानंतर त्या लाकडांना मार्केटमध्ये सोल्ड करायचा, विकायचा. ओके, पुढे बघा. ही वॉज पुअर बट ही वॉज ऑल्सो व्हेरी ऑनेस्ट. ही वॉज पुअर, तो कसा होता? गरीब होता. बट, परंतु, ही वॉज ऑल्सो व्हेरी ऑनेस्ट. गरीब होता परंतु तो ऑनेस्ट होता, प्रामाणिक होता. ओके, बघा आता. वन डे, while cutting wood near a river, his axe slipped from his hand and fell into the deep water. बघा, वन डे, एके दिवशी. फाईल कटिंग वूड नियर अ रिव्हर. बघा, फाईलचा अर्थ होतो च्या दरम्यान. ओके, कटिंग वूड नियर अ रिव्हर. मग नदीच्या काठी किंवा नदीच्या जवळ तो जो लाकूड तोड्या होता, तो लाकडांना कट करत होता, कापत होता. त्यावेळेला हिज ॲक्स स्लिप्ड फ्रॉम हिज हँड्स. बघा, हिज ॲक्स, त्याची कुऱ्हाड, ॲक्स म्हणजे काय? कुऱ्हाड. स्लिप्ड फ्रॉम हिज हँड, त्याच्या हातामधून स्लिप झाली, सटकली. अँड फेल इन टू द डीप वॉटर. फेल. ओके, बघा, FALL, फॉल म्हणजे पडणे, फॉलचं विटू झालं FELL, फेल म्हणजे पडली, हे का नाही. कुठे पडली? इन टू, च्यामध्ये, डीप वॉटर, एका खोल अशा पाण्यामध्ये ती त्याची जी कुऱ्हाड होती ती नदीमध्ये पडली. द वूड कटर वॉज हर्ट ब्रोकन. मग तो वूड कटर, तो लाकूड तोड्या काय झाला? हर्ट ब्रोकन. मित्रांनो, हर्ट ब्रोकनचा अर्थ होतो त्याचं हृदय तुटलं किंवा त्याचं मन दुखावलं गेलेलं होतं, बघा नाही. हर्ट ब्रोकन. ब्रेक म्हणजे तोडणे, ब्रेकचा विटू झाला ब्रोक, फित्री झाला ब्रोकन, म्हणजे त्याची लाकूड तोड्याची कुऱ्हाड पाण्यामध्ये पडल्यामुळे त्याचं मन पूर्णपणे दुखावलं गेलेलं होतं. दॅट वॉज माय ओनली ॲक्स. आणि काय म्हणला तो? दॅट वॉज माय ओनली ॲक्स. ही माझी एकमेव अशी कुऱ्हाड होती. हाऊ विल आय अर्न माय ब्रेड नाव. आता मित्रांनो बघा, आय विल अर्न म्हणजे मी कमवेल. या आय विल अर्नचं इंटरगेटिव्ह करत असताना विल आय अर्न झालं, मी कमवेल का. मग मित्रांनो, WH क्वेश्चन बनवायचा असेल तर तुम्हाला कुठल्याही टेन्सच्या वाक्याचं इंटरगेटिव्ह करायचं आणि त्याच्या समोर फक्त WH वर्ड लावायचा. जसं की बघा, इथे वापरलाय हाऊ विल आय अर्न माय ब्रेड नाव, म्हणजे मी माझी रोजीरोटी आता कशी कमवेल, हा प्रश्न त्याला पडला. आता मित्रांनो, हाऊच्या जागी समजा मी घेतलं फेन. मग फेन विल आय अर्न, मी केव्हा कमवेल. हाऊच्या जागी परत मी घेतलं समजा फाय. ओके, मग फायच्या जागी काय असेल? फाय विल आय अर्न, मी का कमवेल. मग इथे हाऊ आहे मित्रांनो. हाऊ विल आय अर्न माय ब्रेड नाव, मी आता माझी रोजीरोटी कशी कमवेल, हा प्रश्न त्याला पडला. ही क्राईड,
क्राय म्हणजे रडणे, क्रायचा विटू झाला क्राईड, तो रडला. सिटिंग सॅडली बाय द रिव्हर बँक. बाय म्हणजे कडेने, ओके, रिव्हर बँक नदीच्या बँक, बँकचा अर्थ तो काठ. मग तो रडू लागला नदीच्या काठी, दुःखाने तो बसलेला होता आणि तो रडत होता. पुढे बघा, सडनली अचानकपणे द रिव्हर गॉडेस अपियर्ड. बघा, सडनली अचानकपणे द रिव्हर गॉडेस. मित्रांनो, गॉड म्हणजे देवता, गॉडेस म्हणजे देवी. मग रिव्हर गॉडेस म्हणजेच काय तर नदी देवता. अपियर, मित्रांनो अपियरचा अर्थ होतो दिसणे. अपियर म्हणजे काय, दिसणे, परंतु या स्टोरीमध्ये अपियरचा अर्थ होतो प्रकट होणे. मग अपियरचं विटू झालंय अपियर्ड, आहे का नाही. मग त्यावेळेला अचानकपणे त्याला एक नदी देवता त्याच्या समोर दिसली, प्रकट झाली. शी आस्क्ड हिम, तिने त्याला विचारलं, वाय आर यू सो सॅड. बघा, नॉर्मल वाक्य, यू आर सॅड, आहे का नाही. इंटरोगेटिव्ह केला, उलट केलं बघा, यू आरला आर यू सॅड, मग पुढे WH वर्ड जोडला, फाय, म्हणजे तू का दुःखी आहेस, आहे की नाही. कळालं का तुम्हाला फाय कसा प्रश्न विचारला. तर फाय आर यू सॅड, तू कसा दुःखी आहेस, असं त्या नदी देवतेने त्याला विचारलं. द वूड कटर बाउड रिस्पेक्टफुली अँड एक्सप्लेन्ड हाऊ हिज ॲक्स हॅड फॉलन इन टू द वॉटर. बघा, द वूड कटर बाउड रिस्पेक्टफुली. मित्रांनो, BOW या बहुचा अर्थ होतो नतमस्तक होणे, म्हणजे एखाद्या समोर नमस्कार करणं, त्याला बहु करणे असं आपण त्याला म्हणतो. मग त्यानं रिस्पेक्टफुली आदराने त्या नदी देवतेला नमस्कार केला. अँड एक्सप्लेन, आणि तिला स्पष्ट करून सांगितलं, हाऊ हिज ॲक्स हॅड फॉलन इन टू द वॉटर. हिज ॲक्स हॅड फॉलन, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 म्हणजे पास्ट परफेक्टची रचना आहे. अशी घटना भूतकाळामध्ये घडून गेलेली होती. बघा, फॉल, फेल, फॉलन. कळालं, FALL, फॉल म्हणजे पडणे. फॉलचं विटू मागच्या सेंटेन्समध्ये झालं, FALL फेल, पडली, आणि FALLEN हा झाला V3, आहे का नाही. मग हिज ॲक्स हॅड फॉलन इन टू द रिव्हर, मग त्या लाकूड तोड्याने स्पष्ट करून सांगितलं की त्याच्या हातामध्ये जी कुऱ्हाड होती ती कशा पद्धतीने पडली. द गॉडेस स्माइल्ड अँड सेड, डू नॉट वरी, आय विल हेल्प यू. मग हे ऐकल्यानंतर गॉडेस स्माइल्ड, त्या नदी देवता त्याच्याकडे बघून हसली. अँड सेड, SAY म्हणजे म्हणणे, सेचे विटू झालं सेड, आणि म्हणाली, डू नॉट वरी, चिंता करू नको, आय विल हेल्प यू, सिंपल फ्युचरचं वाक्य, मी तुझी मदत करेल, तू चिंता करू नको. पुढे बघा, शी डिसअपियर्ड इन टू द रिव्हर अँड केम बॅक होल्डिंग अ शायनिंग गोल्डन ॲक्स. मग बघा, अचानक ती म्हणली चिंता करू नको, आणि पुढे काय झालं, शी डिसअपियर्ड इन टू द रिव्हर. मग त्या नदी देवतेने सुद्धा नदीमध्ये उडी टाकली आणि ती डिसअपियर झाली. डिसअपियर म्हणजे गायब होणे. बघा, अपियर म्हणजे दिसणे, त्याचा अँटोनिम, त्याचा विरुद्धार्थी शब्द झाला डिसअपियर. त्या नदी देवतेने पाण्यामध्ये उडी मारली आणि ती डिसअपियर झाली, गायब झाली. अँड केम बॅक, कम म्हणजे येणे, कमचं विटू झालं केम, आहे का नाही. मग ती परत आली. होल्डिंग अ शायनिंग गोल्डन ॲक्स, होल्डिंग हातामध्ये धरली, शायनिंग चकाकणारी गोल्डन ॲक्स. मग ती नदी देवतेने पाण्यामध्ये उडी मारली आणि पाण्यामधून बाहेर येऊन तिने हातामध्ये सोन्याची किंवा सोनेरी चकाकणारी अशी कुऱ्हाड हातामध्ये घेऊन ती आली. इज दिस युअर्स, आणि तिने विचारलं, बघा, शी आस्क्ड, तिने विचारलं, इज दिस युअर्स. नॉर्मल वाक्य बघा, दिस इज युअर्स, प्रश्न विचारताना इज दिस युअर्स, आणि विचारले, ही तुझी आहे का. द वूड कटर शुक हिज हेड अँड सेड, नो, दॅट इज नॉट माइन. मग त्यानंतर द वूड कटर शुक हिज हेड. SHK, शेक म्हणजे हलवणे, शेकचा विटू झाला शुक, ठीक आहे. मग त्या लाकूड तोड्याने त्याचं डोकं किंवा त्याची मान हलवली. अँड सेड, आणि म्हणाला, नो, दॅट इज नॉट माइन, ही माझी आहे का कुऱ्हाड, तर नाहीये, असं तो म्हणाला. माय ॲक्स वॉज सिम्पल अँड मेड ऑफ आयर्न. माझी जी कुऱ्हाड होती ती कशी होती, सिम्पल होती, साधी होती, आणि आयर्न म्हणजे लोखंडाने बनलेली होती. पुढे बघा, द गॉडेस वेंट बॅक इन टू द रिव्हर अँड रिटर्न विथ अ सिल्वर ॲक्स. बघा, द गॉडेस वेंट बॅक, आहे का नाही. गो म्हणजे जाणे, गोचं विटू झालं वेंट. मग ती नदी देवता परत रिव्हरमध्ये ती गेली. अँड रिटर्न विथ अ सिल्वर ॲक्स, विथ म्हणजे सोबत. नदीमध्ये गेली आणि तिने तिच्या हातामध्ये एक सिल्वर ॲक्स म्हणजेच काय तर चांदीची कुऱ्हाड हातामध्ये घेऊन आली. इज दिस द वन, शी आज, परत तिने विचारली, ही तुझी आहे का. अगेन, परत एकदा. द वूड कटर रिप्लायड, वूड कटरने रिप्लाइड केलं. रिप्लाय म्हणजे प्रत्युत्तर देणे, रिप्लायचं विटू झाला रिप्लाय. मग त्या लाकूड तोडण्याने प्रत्युत्तर दिलं, नो, दॅट इज नॉट माइन इदर, ही माझी सुद्धा नाही आहे, असं तो लाकूड तोडा म्हणाला. फायनली, अंतिमता, द गॉडेस ब्रॉट आउट अ प्लेन आयर्न ॲक्स, म्हणजे अंतिमता द गॉडेस ब्रॉट आउट,
मित्रांनो ब्रिंग आउटचा अर्थ होतो एखादी गोष्ट बाहेर काढणं, आहे की नाही. मग ब्रिंग आउटचा भेटू झाला ब्रॉट आउट. ओके, मग द गॉडेस ब्रॉट आउट अ प्लेन आयर्न ॲक्स. अंतिमतः शेवटीला ती नदी देवता परत पाण्यामध्ये गेली आणि पाण्यामध्ये गेल्यानंतर तिने साधी लोखंडाची कुऱ्हाड त्याची होती ती पाण्यामधून काढली. द वूड कटर्स फेस लीट अप विथ जॉय. वूड कटर्स फेस ॲपॉस्ट्रॉफी एस लागला, आहे का नाही, म्हणजे चाचीचे. मग त्या लाकूड तोड्याचा जो चेहरा होता त्याचा फेस होता लिटअप झाला. कशाने? आनंदाने. काय झाला? लिटअप. मित्रांनो LIGHT लाईट म्हणजेच काय तर प्रकाशित होणे. लाईटचं दुसरं रूप येतं लीट, आहे का नाही. मग त्याची स्वतःची कुऱ्हाड पाहिल्यानंतर तो लाकूड तोड्याच्या चेहऱ्यावरती आनंदाने काय चेहरा उजाळला. यस दॅट इज माइन. तो म्हणाला हो ही माझी आहे. ही सेड हॅपीली. तो आनंदाने म्हणाला की ही जी तुम्ही आता कुऱ्हाड काढली लोखंडाची ती माझी आहे. ओके, पुढे बघा. द गॉडेस वॉज इम्प्रेस्ड विथ हिज ऑनेस्टी. मग जी नदी देवता होती ती प्रभावित झाली, इम्प्रेस झाली त्याच्या ऑनेस्टीबद्दल, त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल. शी सेड आणि म्हणाली बिकॉज यू डिड नॉट लाय आय विल गिव्ह यू ऑल 3 ॲक्सेस, द गोल्डन, द सिल्वर अँड युअर ओन आयर्न ॲक्स. बघा शी सेड आणि ती म्हणाली बिकॉज यू डिड नॉट लाय. सिंपल पाचचं वाक्य निगेटिव्ह केलं मित्रांनो. ओके, ती म्हणाली की बाबा मी तू खोटं बोललेला नाही आहेस त्या कारणामुळे आय विल गिव्ह यू ऑल 3 ॲक्सेस. तू खोटं बोललेला नाही आहे त्यामुळे मी तुला या तिन्ही कुऱ्हाड देऊन टाकेल. एक गोल्डन सोन्याची, दुसरी सिल्वर चांदीची अँड युअर ओन आयर्न ॲक्स आणि तुझी जी लोखंडाची आहे ती सुद्धा तुला देऊन टाकेल. द वूड कटर थँक्ड हर विथ टीअर्स ऑफ ग्रॅटिट्यूड अँड वेंट होम अ हॅपी मॅन. द वूड कटर थँक्ड हर. त्या लाकूड तोड्याने तिचे थँक केलं म्हणजे तिचे आभार मानले. विथ टीअर्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूडचा अर्थ होते कृतज्ञता म्हणजे केलेले उपकार जाणणे. मग त्याच्यावरती त्या नदी देवतेने जे उपकार केलेले होते ते उपकार त्याच्या माणसाच्या अश्रूंच्या स्वरूपात त्याने नदी देवतेला अर्पण केले आणि तो घरी आनंदाने गेला. When the villagers heard this story, many greedy woodcutter tried to trick the goddess by lying. बघा, when the villagers heard this story, जेव्हा त्या गाववाल्यांनी ती गोष्ट ऐकली. HER हिअर म्हणजे ऐकणी, हिअरचा भेटू झाला हर्ड म्हणजे ऐकली. जेव्हा गाववाल्यांनी ती गोष्ट ऐकली, मेनी ग्रीडी वुडकटर. मित्रांनो ग्रीडीचा अर्थ होतो लोभी माणसं, हावरट माणसं. मग ज्या वेळेला ती स्टोरी सगळी त्या माणसाची हकीकत गावामध्ये पोचली, मग ते गावामध्ये असणाऱ्या लोभी लाकूड तोड्यांनी सुद्धा ती ट्रिक वापरली. कशासाठी? तर नदी देवतेला लाय करण्यासाठी, खोटं बोलण्यासाठी आणि स्वतःला सुद्धा ही गोष्ट मिळावी किंवा ती सोन्याची कुऱ्हाड मिळावी या आशेने ते नदी देवतेला खोटं बोलत होते. परंतु शी न्यू देअर हर्ट्स. बघा नो म्हणजे माहिती असणे, KNOW नो म्हणजे माहिती असणं, नोचं भेटू झालं न्यू. मग त्या नदी देवताला त्यांचं मन माहीत होतं की बाबा हे कसे फसवे लोक आहेत. पनिश देम. आणि मग त्या नदी देवतेने त्यांना पनिश केलं, शिक्षा केलं. बाय नॉट गिव्हिंग बॅक इवन देअर ओन ॲक्स. मग त्या नदी देवतेने त्यांना शिक्षा अशी केली की बाबा त्यांनी त्यांची स्वतःची लोखंडाची कुऱ्हाड जी पाण्यात पडली ती सुद्धा नदी देवतेने त्यांना वापस केली नाही. अशा प्रकारे त्यांना शिक्षा केली. आता मोरल काय बघा. ऑनेस्टी इज ऑलवेज रिवॉर्डेड. बघा रिवॉर्ड म्हणजे बक्षीस देणे. प्रामाणिकपणाचं नेहमी तुम्हाला कधी ना कधी त्याचं बक्षीस मिळत असतं. लाईज अँड ग्रीड मे गिव्ह टेम्पररी गेन बट ट्रूथ अँड इंटिग्रिटी ब्रिंग रिअल सक्सेस इन लाईफ. बघा लाईज अँड ग्रीड. लाईज खोटारडेपणा, ग्रीड हावरटपणा, लोभ हा तुम्हाला टेम्पररी गेन म्हणजे तुम्हाला तात्पुरतं सुख देऊ शकतो. परंतु जे ट्रूथ आहे, सत्य आहे, जे इंटिग्रिटी आहे, प्रामाणिकपणा आहे तो तुमच्या आयुष्यामध्ये खरं यश मिळवून देऊ शकतो. आता लाईफ लेसन फॉर चिल्ड्रन. मुलांसाठी यामध्ये काय आशय बघा. ओके, लेसन काय तर ऑलवेज बी ऑनेस्ट. नेहमी कसं राहा, प्रामाणिक राहा. इवन व्हेन इट सीम्स डिफिकल्ट. सीम्सचा अर्थ होतो दिसणे किंवा वाटणे. जेव्हा एखादी परिस्थिती तुम्हाला अवघड दिसते किंवा कठीण वाटते तरी सुद्धा तुम्ही प्रामाणिक असलं पाहिजे. ऑनेस्टी बिल्ड ट्रस्ट, रिस्पेक्ट अँड लॉंग लास्टिंग हॅपीनेस. ऑनेस्टी प्रामाणिकपणा काय बिल्ड करतं तर ट्रस्ट विश्वास, रिस्पेक्ट इतरांमध्ये तुमचा एक रिस्पेक्ट आदर निर्माण करतं अँड लॉंग लास्टिंग हॅपीनेस आणि तुम्हाला दीर्घकाळ मिळणारा आनंदीपणा हा तुम्हाला प्रामाणिकपणातून मिळतो. ओके, आता मित्रांनो बघा महत्त्वाची सूचना. आपला ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे, लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपामध्ये आहे. त्यामध्ये इंग्लिश कम्युनिकेशन स्किल, संवाद कसा सांगायचा, हाऊ टू बिल्ड युअर फोकॅब्लरी कशी वाढवायची, त्यानंतर बेसिक अँड ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामरचा वापर आपण कम्युनिकेशनमध्ये कसा करायचा, तुमची बॉडी लँग्वेज, प्रेझेंटेशन स्किल
आणि प्रत्येक क्लासमध्ये तुम्हाला क्लासमध्ये तर प्रॅक्टिस एक्सरसाइज होतेच, होमवर्कसाठी सुद्धा खूप सारे एक्सरसाइज मिळणार आहे आणि ग्रुप डिस्कशन डेली असणार. तर मित्रांनो कोर्सची फीस आहे 999. ओके, हा कोर्स 1 मंथचा असेल आणि अधिक माहिती असेल तर 8208253845 या नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.